क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा दत्तनगर येथे आदिवासी परंपरेनुसार होळी सण उत्साहात साजरा। होळी रे होळी पुरणाची पोळी असा जल्लोष करत कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दत्तनगर येथे आदिवासी परंपरेनुसार होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 2 मार्च रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक विधींसह होळी प्रज्वलित करण्यात आली। ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेली होळीची परंपरा आजही जपली जात असून दत्तनगरमध्ये संध्याकाळी मागील वर्षी खांबासाठी खोदलेल्या खड्ड्यात उंबराचा खांब उभारण्यात आला। खांबाला वाटी व पापड्यांची आकर्षक सजावट करण्यात आली। त्यानंतर गावातील पोलीस पाटील, सरपंच तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली। पूजनानंतर गौऱ्या लाकडांची रचना करून होळी पेटवण्यात आली। होळी प्रज्वलित झाल्यानंतर ग्रामस्थांनी 5 फेऱ्या मारत पारंपरिक विधी पूर्ण केले। नंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। गावातील ज्येष्ठ नागरिक एका रांगेत उभे राहिले असता इतर ग्रामस्थांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। गावातील इडापिडा होळीत सहन हो, गावात सुखशांती नांदो आणि बळीराजाला भरघोष यश मिळो अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली। विशेष म्हणजे ही होळी सलग 5 दिवस पेटती ठेवायची परंपरा येथे आजही कायम आहे। 5 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जागरण व पारंपरिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। 5व्या दिवशी ग्रामस्थांच्या सहकार्याने विधिवत पूजा करून होळी विझवली जाते। आदिवासी संस्कृतीची ओळख जपणारा हा उत्सव गावकऱ्यांमध्ये एकोपा, श्रद्धा व परंपरेची जपणूक यांचे प्रतीक मानला जातो। ग्रामीण भागातील या परंपरा आजही टिकून असल्याचे दत्तनगर येथील होळी उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार, अभोणा, कळवण। बळीराम शिवराम पवार, राहणार दत्तनगर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। आज होळी पौर्णिमा आणि या होळी पौर्णिमेला उक्ता शनी पौर्णिमा देखील असं म्हणतात आणि म्हणून नुकताच खऱ्या अर्थाने माघ महिना संपून फाल्गुन महिन्याला सुरुवात होते आणि हा सण, होळी सण याला शिमगा देखील म्हणतात। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या महिन्यामध्ये ऋतुराज म्हणजे राजा, आपला ऋतूंचा जो राजा आहे, वसंत ऋतूचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आगमन होत आहे। आणि त्याप्रमाणे याचं खरं शास्त्र जे आहे तर जो खऱ्या अर्थाने पाला पाचोळा काही जी घाण आहे ती साचलेली असते आणि ती या ऋतुराज वसंताला ही काही सहन होत नाही आणि म्हणून ती होळीच्या निमित्ताने ती जाळली जाते, असा याचा एक थोडक्यात अर्थ आहे। आणि म्हणून या वसंत ऋतूमध्ये नवीन झाडांना पालवी फुटते, बहर येतो, फुले फळे बहरतात, असा आजपासून या ठिकाणी सुरुवात होत असते। आणि असा हा खऱ्या अर्थाने उत्साहाचा सण म्हणून मानला जातो। आणि खऱ्या अर्थाने अजून जर विचार केला तर वाईट विचारांची या ठिकाणी ही होळी जाते। आणि हा खऱ्या अर्थाने हा जो सण जो आहे हा वडिलोपार्जित आहे। म्हणजे जे जे वडील करती तया नाव धर्म ठेविती, येरती अनुष्ठिती सकळ जन, अशा या म्हणीप्रमाणे वडिलोपार्जित चालत असलेली ही परंपरा अनादी कालापासून आजपर्यंत आमच्या पिढीपर्यंत ही चालत आलेली आहे आणि यापुढे सुद्धा ही चालत राहणार आहे। आणि अशा पद्धतीने हा सण या ठिकाणी साजरा करतात। तर प्रथमतः या ठिकाणी सर्व गावातल्या लोकांना दौंडी दिली जाते सणाच्या निमित्ताने आणि मंदिराच्या समोर या ठिकाणी एक दर खणला जातो आणि त्या दर खणला गेल्यानंतर त्या दरमध्ये 5 धान्य, एक नारळ, काही सुट्टे पैसे वगैरे म्हणजे 11 रुपये त्याच्यात टाकले जातात आणि त्याचे म्हणजे हळद कुंकू अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या खांबाला, आता तो खांब अनेक ठिकाणी अनेक प्रकारे करत असतील, परंतु या ठिकाणी उंबराचं जे झाड आहे त्याचं एक फांदी आणून ती या ठिकाणी रोवली जाते आणि अशा पद्धतीने हा या ठिकाणी रोवल्यानंतर त्याला खोबऱ्याच्या वाट्या वगैरे बांधतात आणि होळी पेटवली जाते। तर अशा पद्धतीने घरोघरी दिवसभर उपवास देखील पाळला जातो आणि त्याप्रमाणे गावातील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन आणि होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी, त्याच्यावर काही भात नैवेद्य वगैरे काही जे असेल त्याप्रमाणे ती या ठिकाणी येऊन आणि होळी पेटवल्यानंतर 5
गरके या ठिकाणी फिरतात आणि त्या होडीला 5 गरक्यामध्ये थोडं थोडं अर्पण करतात, पुरणपोळी आणि फेऱ्या करतात आणि शेवटी हातात तांदूळ घेऊन, म्हणजे ते जे झाड असतं त्याचा जो खांब असतो त्याला तोडलं जातं आणि त्याचं हे दर्शन घेऊन आणि या ठिकाणी शेवटी आपले जे तांदूळ आहेत ते हातात सोडून आणि ते काय करतात, त्याला नमस्कार करून आणि या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी ते समाप्त करत असतात. आणि शेवटी एवढं झाल्यानंतर या ठिकाणी जे कोणी शत्रू मित्र किंवा काही जे असतील ते एकत्र होऊन आपला जो काही हे असेल, वैमनस्य असेल ते विसरून या ठिकाणी प्रत्येकाने राम राम श्याम श्याम करून एकमेकाच्या भेटीगाठी घेतात आणि दिवस आनंदाने साजरा करतात. त्याचप्रमाणे पुढील या ठिकाणी जागरण वगैरे करतात आणि सतत हा कार्यक्रम परंपरेप्रमाणे 5 दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी तमाशा, नाटकं, भजन, कीर्तन वगैरे असे काही प्रोग्राम, करमणुकीचे साधनं, मनोरंजनाचे साधनं या ठिकाणी केली जातात. आणि अशा प्रकारे आमच्या जे काही पूर्वजांनी जी रूढी परंपरा या ठिकाणी घालून दिलेली आहे ती आजपर्यंत चालू आहे. आणि याच्या पुढे देखील तरुण मित्रवर्गांनी ही परंपरा चांगली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढचा जो आनंद आहे, उत्साह आहे, या आजपासून या ठिकाणी हा सुरुवात होत आहे. अशी ही परंपरा पूर्वजांनी घालून दिलेली आहे, ती आजपर्यंत टिकून आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.